वसई आणि विरारमध्ये त्याचबरोबर नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय। नाले तुडुंब भरलेले आहेत आणि पाणी रस्त्यावर आलेलं आहे। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। नागरिकांचा रेल्वे रुळावरून प्रवास पाहायला मिळतोय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वसई विरारमध्ये कालही मुसळधार पाऊस होता आणि त्याचबरोबर आजही मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय आणि त्यामुळे सकाळी 6:30 वाजताची दृश्य आणि या दृश्यामध्ये रेल्वे रुळावरून हे प्रवासी तिथून चालताना आपल्याला दिसतायत। जोरदार पाऊस आणि त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। रेल्वे रुळांवर पाणी झालेलं आहे आणि त्यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। पहाटे 5 वाजताची दृश्य, सकाळी 5 वाजता काय दृश्य होतं? रेल्वे रुळावर पाणी आलेलं आहे। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे सध्या रस्त्यावर त्याचबरोबर रेल्वे रुळांवर सुद्धा पाणी दिसतंय। त्याचबरोबर आपण ही दोन दृश्य पाहतोय। वसई विरारमध्ये सकाळी 6:30 वाजता काय दृश्य? जोरदार पाऊस झाल्यामुळे स्टेशनच्या आजूबाजूला जो परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। पाणी झाल्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। काहींच्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे, त्याचबरोबर दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय अशी सध्या माहिती मिळते। ही दोन दृश्य आहेत, वसई विरारमधलं दृश्य आणि नालासोपाऱ्यामधलं दृश्य। वसई विरारमध्ये आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी प्रथमेश तावडे। प्रथमेश, वसई विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये जोरदार पाऊस होतोय, त्यामुळे रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक आहे त्याच्यावर परिणाम झालाय। अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। काय नेमके अपडेट्स आहेत? निश्चित वसई विरार परिसरात काल रात्रीपासून जो पाऊस झालेला आहे, अक्षरशः या पावसानं शहराला झोडपलं असं आपण म्हणू शकतो। कारण शहरातले जे धरणं असतील किंवा नाले असतील हे पूर्णपणे भरलेली आहेत आणि तुडुंब होऊन आता त्याचं पाणी जे आहे रस्त्यावरती आलेलं पाहायला मिळते। विरार पूर्वचा मनवेलपाडा परिसर असेल किंवा विरार पश्चिमेचा विवा कॉलेज परिसर, नालासोपाऱ्यातला आचोळे रस्ता, हे संपूर्ण जे रस्ते आहेत हे संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत आणि प्रचंड वाऱ्याचा वेग आहे आणि त्याचसोबत पाऊस देखील आहे। खरं तर आज सकाळपासून जे कामासाठी नागरिक निघाले होते त्यांना पावसामुळे परत यावं लागलंय, कारण जवळपास गुडघाभर पाणी संपूर्ण रस्त्यांवरती साचलेलं आहे। शहरी आणि ग्रामीण भागातल्या रस्त्यांवरती हीच परिस्थिती आहे। अनेक भागात झाडं देखील पडलेली आहेत। त्याचसोबत सकाळपासून अनेक भागात वीज देखील नाही आहे अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज पालघरला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, मात्र पाऊस जो पडतोय त्याप्रमाणे ज्याचं रेड अलर्ट आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचा पाऊस होतो, त्यामुळं अनेक नागरिकांचे संसार या पावसानं उद्ध्वस्त झालेली आहेत। विरार पूर्वच्या तारवाडी भागातल्या ज्या चाळी आहेत त्यांमध्ये देखील पावसाचं पाणी गेलेलं आहे आणि नागरिकांना अक्षरशः म्हणजे झोप उडालेली आहे, कारण रात्रीपासूनच घरामध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आणि वसईकरांचं जनजीवन हे संपूर्णपणे विस्कळीत झालेलं पाहायला मिळते। खरं तर नागरिकांना आपण आवाहन करतोय की गरज असेल तरच घराबाहेर पडा, अनावश्यक जर कारण असेल तर घराबाहेर पडणं टाळा, कारण पावसाचा जोर हा सकाळी इतका आहे, हा संध्याकाळपर्यंत अशाच पद्धतीचा पाऊस पडणार आहे। त्यामुळे नागरिकांनी आपली विशेष काळजी घ्यावी हेच एक आव्हान आपण करतोय। अगदी त्यामुळे आता या आवाहनाला नागरिकांनी सुद्धा प्रतिसाद द्यावा, गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून आणि 24 तास करून केलं जात आहे। कारण मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय, अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे कुठलीही दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्या खबरदारी घेणं गरजेचं आहे।